धाराशिव येथील आमच्या वडार समाजातील मोतीराम जाधव 35 वर्षाच्या युवकाला घरी जेवण करत असताना जेवत्या ताटावरून पार्टीला चल म्हणून सोबत घेऊन जाऊन म्हणजे पूर्वनियोजित कट रचून दगडाने ठेचून त्याचा निर्गुण खून झालेला आहे। आणि त्या खून झाल्याच्या नंतर अपघाताचा बनाव करण्यात आला, पण ते घरच्यांच्या, नातेवाईकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने हा अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगाने 2 आरोपींना अटकही झालेली आहे आणि गुन्हा दाखल असून या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी मी वडार महाराष्ट्राचा वडार समाज यांच्या वतीने आज तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री तथा पोलीस अधीक्षक धाराशिव यांना आम्ही निवेदन देत आहोत। तर आमच्या मागण्या खालीलप्रमाणे असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी ठोस पुरावे गोळा करावेत। या हत्येमागे हे 2च आरोपी आहेत का आणखी कोण सूत्रधार आहे हे पूर्व वैमनस्यातून झाले आहे, पूर्व नियोजित कट असून याचा सखोल तपास करावा। नंतर या तपासाबाबत जे काही पुरावे ही घटना कशामुळे घडली, या घटनेच्या पाठीमागे कोण कोण आहेत याची माहिती आम्हाला 20 जानेवारी 2026 पर्यंत त्यांच्या कुटुंबाला व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात मिळावे। यानंतर मोतीराम हा घरातला एकमेव कमावता मुलगा होता, त्याच्या या हत्येमुळे हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे। यांच्या कुटुंब चालण्यासाठी घरात कुणी करता पुरुष नसून शासनाने तात्काळ त्यांच्या 2-3 मुलांचे शिक्षणाचा खर्च घ्यावा, मोफत करावा आणि कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासह कुटुंबाचे पुनर्वसन करावे, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे आणि हा खटला जलद गती न्यायालयात चालवून या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी आणि कुटुंबातील जे काही नातेवाईक आहेत आणि यांचा पुरवणी जबाब त्यांच्या म्हणण्यानुसार सविस्तर घ्यावा, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत।